प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 24 सप्टेंबरच्या भागामध्ये भरपूर तमाशा पाहायला मिळणार आहे तुम्हाला. झालंय असं, हे आजोबा विचारतात अद्वैतला, काय रे अद्वैत, तू असं कसा आरोप घेतला तुझ्या बायकोवर. आता अद्वैतला लक्षात येतं की आबांना काहीतरी खटकलंय. तो लगेच म्हणतो, आबा खरंच चुकलं माझं, सॉरी खरे, मी तुझ्वर असा आळ घ्यायला नको होता. आता लगेच तो उभं राहून त्या कलाची माफी बिफी मागायला लागतो. आता कलाला नवलच वाटते की एवढं झालं तरी याचं आहेच आहे का, ये रे माझ्या मागल्या. मग आता अद्वैत लगेच म्हणतो, आबा काय ना, मला खूप प्रेशर आहे हो सध्या, बिझनेसच्या मीटिंग्स वगैरे वगैरे. नैनाला तर आश्चर्यच वाटते, अरे बापरे अद्वैत माफी मागतोय. आबा म्हणतात, अरे अद्वैत तुला माफी वगैरे मागायची काही गरज नाही बाबा, मी सहज विचारलं तुला. अद्वैत म्हणतो, नाही आबा माझं चुकलं ना, मग मी माफी मागायलाच पाहिजे की नाही. खरंच खरे, आय एम व्हेरी सॉरी. आता कला माहिती आहे हा नाटकं करतोय. आता हा सॉरी म्हणतो आणि लगेच जेवायला बसतो. कला नुसती रागाने बघते त्याच्याकडे, पण अद्वैतच्या सॉरीमुळे नैनाचा भारी जळफळाट झालाय. नैना आता या राहुलची एवढी भांडायला कचाकच भांडत असते ती त्या राहुलशी. तर राहुलला म्हणते, काय दरवेळेला मी आपल्या त्या कलाबद्दल काहीतरी करायला जाते आणि त्या आबा तिची बाजू घेतात. दरवेळेला त्या आबा बरोबर कलाची बाजू घेतात आणि तो अद्वैत तो तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. चांगला नवरा बायकोच्या पाठीशी कसा उभा राहतो ना, ते अगदी परफेक्ट करत असतो तो. त्याला फार छान जमतं अद्वैतला. आणि आता ती राहुलकडे बघते तर राहुल गेम खेळत असतो. ती त्याचा मोबाईल आपटते आणि मग राहुल चिडतो आणि म्हणतो, काय ग नैना, काय फालतूपणा करतेस ग हा. आता नैना म्हणते, मी तुझ्याशी बोलते ना. अरे तो अद्वैत बघ सगळ्यांसमोर कशी बाजू घेतो कलाची, तुला तर काही येत नाही. तुला तर फक्त रूम मध्ये पण काय बोलते ना मी, त्याच्याशी पण घेणं देणं नसतं. राहुल म्हणतो, ए बाई मला काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी बोलण्यात. मग आता नैना म्हणते, मला पण नाहीये इंटरेस्ट तुझ्याशी बोलण्यात, पण जरा घरात काय चाललंय ना, आजूबाजूला काय चाललंय ते बघत जा. तू फक्त दिवसभर त्या मोबाईलवर गेम खेळ आणि पार्ट्या कर. आता हा राहुल म्हणतो असतो, ए नैना मी काय बोलतो ते ऐकून घ्या आता. आता लगेच ही नैना म्हणते, ए मला तुझं कोणतंही एक्सप्लेनेशन नकोय. तुम्हाला मी आल्या दिवसापासून बघते. नाही राहुल, स्पेशली तू फक्त स्वतःचं आयुष्य एन्जॉय करतो, पण स्वतःचं आयुष्य मोठं व्हावं, नाव मोठं व्हावं हे तुला नाही वाटत. अरे दुसऱ्यांच्या नावासमोर स्वतःचं नाव लावतोयस तू, पण स्वतःचे काही ॲम्बिशन्स आहेत की नाही तुला. तुझ्या आयुष्यात कोणताच उद्देशच नाहीये. सिरियसली तुझ्यातला सगळा चार्म निघून गेलेला आहे. तुझ्याशी लग्न करून ना फसलेली मी एक नंबरचा युजलेस माणूस आहेस तू. आता हा राहुल नैनावर हात उचलणार असतो तेव्हा ही रोहिणी आली बरं का, आणि जोरात ओरडते त्याच्यावर, राहुल काय करतोयस. अरे ती आपल्या घराची सून आहे आणि प्रेग्नंट आहे, तिला काही झालं तर केवढ्याला पडेल तुला काही कल्पना आहे का. आता लगेच राहुल म्हणतो, मॉम मला ओरडतेस तू. अगं तू हिच्या प्रेग्नन्सीचं कारण तर मला देऊच नकोस. कशाला घेतेस ग तू हिची बाजू. अगं मी तुझा मुलगा आहे, माझी बाजू घ्यायची सोडून तू ह्या बाईची बाजू घेतेस. आता लगेच ही रोहिणी म्हणते, राहुल तू ताबडतोब या रूमच्या बाहेर जा. राहुल तन करून रूमच्या बाहेर निघून जातो. रोहिणी नैनाला म्हणते, बेटा यू रिलॅक्स, तुला काही त्रास नाही ना झाला. नैना म्हणते, नाही मॉम मी ठीक आहे. पण बघा प्रेक्षकांनो, म्हणजे रोहिणीच्या ठाई एवढी माणुसकी आहे हे बघून तर मला धक्काच बसलाय. तर आता इकडे कला अद्वैतची भांडणं पुन्हा रंगली आहे. आता ही कला आली आहे खोलीमध्ये, बेडरूममध्ये, आणि तिची अंथरुणं पांघरुणं काढत असते. आता हा अद्वैत तिच्याशी डोकं लावतो, काय ग तू पुन्हा मला तोंडावर पाडायचं ठरवलंस आहेस का खरे. माझं जेवण का तिखट बनवतेस तू. आता कला म्हणते, मला जर तुला तोंडावर पाडायचं असतं ना तर मी तेव्हाच पाडलं असतं. तुझं जेवण तिखट बनवायचं असतं तर मी बनवलंच असतं, ते सहज मी केलं असतं. पण आज मी काही तसं ठरवलं नव्हतं जेवण बनवताना. घरच्यांना कशाला त्रास देऊ मी तुझ्यामुळे. मला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी तुला तिखट खाऊ घालू शकते सगळ्यांसमोर, जसा उपमा खाऊ घातला ना तसं. आता लगेच हा अद्वैत म्हणतो, तू काय मला मूर्ख समजते का. सारखं सारखं तू मला असं तिखट खायला देशील, मी गपचूप खाईल, इतकं काय मूर्ख वाटलो का मी तुला. अद्वैतला आता काही समजे ना या कलाला काय बोलावं आणि काय नाही. तो आता असंबंध बडबड करायला लागलाय. आता कला म्हणते, अरे मी कुठे काय बोलले तुला. तूच म्हणतोयस तोंडाने मी मूर्ख आहे का. तुझ्या तोंडानेच बोलतोयस तू. आता कला त्याच्याकडे इग्नोर करत असते आणि तिची गादी टाकत असते. आता अद्वैत म्हणतो, गप्प बैस ग, तू काय स्वतःला अतिशहाणी समजतेस का ग. तू जाणून बुजून सगळीच भाजी तिखट केली आहे आणि मुद्दाम तुला माहित होतं की मी हे आबासमोर बोलेल आणि तू एक्सपोज करशील मला. आता कला म्हणते, सांगितलं ना तुला, मला राग काढायचा ना तर मी कसाही काढू शकते चांदेकर. अरे मी घरच्यांना कशाला शिक्षा देऊ तुझ्यामुळे. माझा काही मूड नाही आहे आणि मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट पण नाहीये.
चल मला झोप आलेली आहे, गुड नाईट. आणि तू काही परत बोलला नाहीस ना गुड नाईट तरी चालेल. आता राहुल म्हणतो तू कोण आहेस ठरवणारी? मला म्हणायचं असेल गुड नाईट तर मी म्हणेल गुड नाईट, एकदा नाही दोनदा तीनदा म्हणेल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. पण आता ही कला त्याच्याकडे न बघताच झोपून जाते. हा एकटाच बडबडत असतो. अद्वैत विचार करतो ही ना नेहमी स्वतःचीच मनमानी करायला लागली आहे. हिला झोप आली की झोपते, हिला काही बोलायचं नाही की नाही बोलत, सगळं हिचंच खरं. माझ्याकडे काही आणखीन उद्योग नाही का हिच्याशी बोलण्या व्यतिरिक्त? जाऊ दे झोपून जातो मी पण. अद्वैत आता चुपचाप त्याच्या अंथरुणावरती चष्मा काढून झोपी जातो. पण झोपताना बघा तो सारखा कलाकडे बघत असतो. आता प्रेक्षकांनो या राहुलचे आणि रोहिणीचे भांडणं भारी रंगलेत. आता ही रोहिणी म्हणते राहुल डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हात उगारलास तिच्यावर. राहुल म्हणत असतो अगं मॉम मी काय वागतोय कसा वागतोय ते माझं मला चांगलं कळतंय, मी शुद्धीत आहे पण तू शुद्धीत आहेस का मॉम? अगं मी तुझा मुलगा आहे आणि तू आणि मी एका टीम मध्ये आहोत, ती नैना नाहीये आपल्या टीम मध्ये, सारखी सारखी तिची का बाजू घेतेस तू? आता रोहिणी चिडते आणि म्हणते राहुल मला नाही प्रश्न विचारायचेस तू, मी जे करत असते ना त्याच्या मागे एक मोठे कॅल्क्युलेशन असतात, तुझ्यासारखं नाहीये उठसूट टाइमपास करायला मी काय रिकामी आहे का? आता लगेच राहुल म्हणतो हेच मला आवडत नाही मम्मा तुझं. आता रोहिणी म्हणते व्हॉट एव्हर, गप्पा बस, माझ्या वाटेत येऊ नकोस आणि माझ्या प्लॅनिंग मध्ये तर अजिबात येऊ नकोस. मागच्या वेळेला माझ्या प्लॅनिंग मध्ये अडवा आला होतास ना तू, काय झालं? त्या नैनाला बायको म्हणून स्वीकारावं लागलं ना तुला. आता तुला आणखीन काही गडबड करायची आहे का? राहुल आता तू जर गडबड केलीस ना काही तर तू माझा मुलगा आहेस ना हे मी विसरून जाईल. आणि हो कितीही नाही वाटलं ना तरी ती तुझी बायको आहे, तिच्याशी नीट वागायचं कळलं ना? बहुतेक रोहिणी तिच्या पास्टमुळे चांगलीच भाजली गेली आहे प्रेक्षकांना, म्हणून ती राहुलला असं बोलतीये की ती तुझी बायको आहे आणि तिच्याशी नीट वाग. पण आता मात्र राहुल तिथून तनतन करून पुन्हा निघून जातो. पण आता रोहिणी विचार करते काय मूर्ख मुलगा आहे हा माझा. बट आय गेस प्रेक्षकांनो इथे राहुल जे बोलतोय ना ते त्याच्या बोलण्याशी मी सहमत आहे. म्हणजे तिच्याशी नैनाशी वाईट नाही वागलं पाहिजे त्याने, पण नैना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही. शेवटी ती कलाची बहीण आहे आणि काही झालं कितीही अंगावर आलं तरी ती कलाची बाजू कधी ना कधी घेणारच आहे. प्रेक्षकांनो बघा तुम्ही मालिकेमध्ये पुढे असं कुठल्या तरी पॉइंटला ते दाखवतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की माझा अंदाज बरोबर होता. असो तर आता ह्या उठल्यात बिचाऱ्या संगीताताई आणि त्यांना एवढा धक्का बसलाय जबरदस्त. त्या आता सारख्या बडबडत असतात माझ्या कलाचं आयुष्य मी बर्बाद केलंय, माझ्या कलाला मी दरीत ढकललंय, माझ्यामुळे तिने त्या लग्नाला होकार दिला आणि तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली, मी कारणीभूत आहे या सगळ्याला. सगळ्या गोष्टींचा दोष त्या स्वतःलाच देत असतात. खरं तर यांची बिचाऱ्यांची काही चूक नाहीये प्रेक्षकांनो. त्यांना असं वाटत होतं की आपल्या लेकीचं कल्याण व्हावं, पण त्यांनी या दूरवरच्या गोष्टींचा विचार केला असता तर कदाचित त्यांच्यावर हा दिवस आला नसता. त्यांना असं सारखं त्या बडबडत असतात की मी वाट लावली माझ्या कलेची, मी नाही जगणार आता, मला जगायचा अधिकारच नाहीये. आणि असा आततायी निर्णय त्यांनी घेतलाय आणि त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर हा सीन पाहिल्यावर जरा मी घाबरले प्रेक्षकांनो. असलं काही बघायची मला सवय नाहीये ना, रॅदर आपल्याला कोणालाच नसते. हा सीन जो आहे ना तो त्यांनी खूप वेळ दाखवलाय, म्हणजे खूप म्युझिक वगैरे वाजवलंय, त्यांचं विचार करणं ते सारखं चालत येणं, त्यामुळे आजचा आपला रिव्ह्यू जरा लहान झालाय. आता यांनी काय केलंय ते पेट्रोल ओतून घेतलंय स्वतःच्या अंगावर आणि इकडे कला एकदम खडकन जागी होते. तिच्या लक्षात येते की काहीतरी अभद्र घडतंय आणि ती पटकन देवघरात जाऊन देवारात नमस्कार करते देवाला. देवा असं का होतंय, मला राहून राहून कसं तरी होतंय, हुरहुर लागते मनाला, काही विचित्र तर घडत नाहीये ना अंबाबाई? ती बिचारी खूप टेन्शन मध्ये आलीये कला. ती देवाजवळ सांगतेय सगळं, झोप लागत नाहीये, कसं वाटतंय, हे कुठलं संकट तर नाहीये ना देवा? आपल्या माणसाला काही त्रास झाला की आपोआप आपल्याला कळतं ना, तसं काहीतरी कलाला फील होत आहे. आता कला इथे देवाला नमस्कार करत असते आणि इकडे आता या कलाचे वडील अचानक खोकला म्हणजे ठसका आलाय त्यांना. ठसका लागल्यामुळे ते जागे झालेत. आता ते उठून बसतात तर त्यांच्या बाजूला संगीताताई नसतात. आता ते आवाज देतात, अगं संगे कुठे आहेस तू? आणि ते घरभर बघायला लागतात पण त्यांना संगीताताई दिसतच नाही. पण कमाल आहे ना, यांचं स्वयंपाकघर तर बाजूलाच आहे. कदाचित समोर गेल्या गेल्या दिसल्या असतात त्या. पण आता हे वडील आवाज देत असतात संगे तेव्हा काजूलाही जाग येते त्यांच्या आवाजाने आणि काजू त्यांच्या जवळ येते आणि म्हणते बाबा काय झालं, आईला का आवाज देताय, कुठे आई? मग आता ते सांगतात अगं संगी दिसत नाहीये, पूर्ण घरात शोधतोय मी, कुठे गेली कोणास ठाऊक. आता काजू म्हणते काय आई दिसत नाही, अशी कशी कुठे गेली एवढ्या रात्रीची? आता मात्र हे दोघंही जण घाबरलेत बाप. आणि अचानक त्यांना त्या पेट्रोलच्या म्हणजे त्या रॉकेलच्या टाकीचा खडकन पडायचा आवाज येतो. काजूचं लक्ष जातं स्वयंपाकघराकडे आणि दोघंही हे बापले जोरात पळतात. आणि आता इकडे मात्र कला तो दिवा अशी धरते कारण तो दिवा विझत असतो. म्हणजे या संगीताताई त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतात म्हणून हे सगळे अमंगळ अपशकून हे त्या कलाला
म्हणजे दिसत आहेत असं त्यांनी दाखवलंय. थोडं ड्रॅमॅटिक वाटलं पण बघताना छान वाटतंय. आता ह्या संगीताताईला ते थांबवतात. त्या जेव्हा स्वतःला पेटून घ्यायचा विचार करत असतात तेव्हा ही काजू जाऊन ते विझवते आणि त्यांना थांबवते आणि म्हणते की काय चाललंय आई तुझं वेडेपणा. आता त्या म्हणतात मला नाही जगायचंय, मी माझ्या पोरींचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहे, मला जगायचा अधिकारच नाहीये. त्या खूप तमाशा करतात, आरडाओरडा करतात की माझ्यामुळे माझ्या पोरींच्या आनंदाची वाट लागली, मला हक्कच नाहीये जगायचा. काजू म्हणत असते अगं काय आहे. ते बिचारे वडील खूप टेन्शनमध्ये आले आहेत कलाचे. ते म्हणतात अगं संगे कशाचा त्रास होतोय तुला, बोल तरी आम्हाशी. काजू म्हणते अगं बोल ना तोंडाने, काय झालंय तुला. ते वडील म्हणत असतात कलाचे अगं काय संगे काय विचार करते येड्यासारखी, काय करतेय तू, असं नगं बोलूस. काजू शेवटी जवळ घेते त्यांना आणि म्हणते आई तू आधी शांत हो बरं, अशी रडू नकोस. हा सीन आहे ना प्रेक्षकांनो, यांनी प्रचंड गाजवला आणि काय मस्त काम केलंय त्या कलाच्या आईने, खूपच छान. म्हणजे असं वाटतच नाही आपल्याला की काही वेगळं सुरू आहे, म्हणजे सगळं ओरिजिनल आहे असं अभिनय वाटतो. खूप छान वाटला हा सीन. खरं तर या सीनसाठी अगदी 100/100 मार्क्स. म्हणजे हे सगळं दाखवणं आणि वठवणं एवढं सोपं नसतं. काजूने अगदी पटकन मिठी मारली आहे तिच्या आईला आणि खाली बसवलंय. हे दोघंही बापलेक टेन्शनमध्ये आलेत बिचारे. आता ते म्हणतात काय झालं तुला, शांत हो. पण या मात्र सतत रडत असतात. त्या रडत म्हणतात मला जगू द्यायचं नसतं, मला मरायचंय, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली आहे, मी खूप वाईट आहे. आता ते म्हणत असतात त्यांचे मिस्टर अगं संगे असं काय करते, वेड्यासारखी काय वागते ग, जे झालंय ते सगळ्यांना ठाव आहे. अगं पण आता असं काय घडलं, तू असं एवढं बरं वाईट करून घ्यायला निघाली स्वतःच्या आयुष्याचं. आता काजूला पण टेन्शन आलं बिचारीला. आता या म्हणत असतात मी राख रांगोळी केली माझ्या पोरीच्या आयुष्याची, माझ्यामुळे असं झालंय. काजू म्हणते अगं आई असं का बोलते तू. आता लगेच त्या काजूला म्हणतात काजू तू लांब राहा माझ्यापासून, मी आई म्हणायच्या लायकीची नाहीये, तू माझ्यापासून लांब राहा काजे, तू माझ्यापासून लांब राहा. आता काजू म्हणते अगं आई असं काय बोलते तू, माझी आई आहेस ना तू. आता ते कलाचे वडील म्हणतात अगं संगे काय होतंय तुला, अगं भानावर ये जराशी. आता त्या खूप अशा पॅनिक झाल्यात, जबरदस्त धक्का लागलाय त्यांना. त्या खूप आरडाओरडा करत असतात आणि हे दोघंही जण समजत नाहीये या दोघांना बिचाऱ्यांना आता या बाईला कसं शांत करायचं. पण बिचारे खूप प्रयत्न करतात प्रेक्षकांनो. आणि छान दाखवलंय आजचा सीन. आणि ही पूर्ण मालिका टीव्हीवर बघायला विसरू नका. ही मालिका सुद्धा अतिशय सुंदर आहे, यात काही शंकाच नाहीये प्रेक्षकांनो. आता ही काजू आणि तिचे वडील शांत करायचा प्रयत्न करतायत, अगं शांत हो शांत हो. आणि आता इकडे ही कला ही देवाजवळ प्रार्थना करत असते, काय झालं अंबाबाई, माझं मन असं का बरं अशांत झालंय, माझ्या घरामध्ये सुख समाधान नांदू दे, माझ्या घरात काही वाईट नाही ना घडणार, माझ्या घरच्यांनी सुद्धा कोणाचं कधी वाईट नाही केलं ग, माझ्या घरच्यांवर आणि माझ्या माहेरच्यांवर कधीच कुठलं संकट येऊ देऊ नकोस, असं ती अगदी मनापासून देवाजवळ मागत असते. कशा बशा या संगीताताई शांत झाल्यात. आता त्यांचे मिस्टर म्हणतात संगे आम्ही आलो नसतो तर किती आक्रीत घडलं असतं ग. पण त्या म्हणतात की मला मरू द्यायचं असतं, तुम्ही का मला वाचवलं, मी माझ्या कलेच्या आयुष्याची वाट लावली आहे. काजू म्हणते अगं आई काय बडबडतेस तू. आता त्या खरं खरं सांगून टाकतात की मी माझ्या कलेच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. जावई बापूमध्ये आणि तिच्यामध्ये काहीही खरं नाहीये हो. जावई बापू लई खोटं खोटं वागतात तिच्याशी, तिला नवऱ्याचं सुख नाहीये, माझ्यामुळे झालंय हे सगळं. कलाचे वडील खूप छान बोलतात, अगं संगे जे झालं ते होऊन गेलं, ते आता मागे सरलं, आता काय करणार आहेस तू रडून पडून आणि असं जीव देऊन. आता ते म्हणतात जे झालं ते माझ्यामुळे झालंय ना, माझी कला हे सगळं माझ्यामुळे भोगते, माझ्या कलेला माझ्यामुळे त्रास होतोय हो, माझ्या कलेने कधी कोणाचं वाईट नाही केलं आणि आज तिच्या नशिबी हे सगळं दुःख यावं. आता मात्र तिचे वडील म्हणतात तुझी कला तुला कधी उलटून बोलली आहे का, तुझी कला किती जीव लावते तुला संगे. मग आता त्या म्हणतात हो माझी कला सोन्यावानी, माझ्यामुळे ती इतकं दुःख सहन करते पण तिने कधी मला जबाबदार धरलं नाही त्याला, माझी कला मला कधी काही बोलली नाही, याचा त्रास होतो मला खूप त्रास होतोय. आता ते म्हणतात की बरोबर ओळखलंस ग संगे, अगं संगे तुझ्या जीव दिल्यामुळे आपली कला सुखी होणार आहे का, मला सांग बरं, तू जर उद्या गेलीस तर काय कलाला तिचा नवरा स्वीकारणार आहे का, नाही ना. अगं संगे आलेल्या संकटाला तोंड द्यायचं असतं, त्यातनं मार्ग काढायचा असता आणि असं कुठलंच संकट नसतं की ज्यातून मार्ग निघत नाही. आपण पोरीचे आईवडील आहोत ना, आपण तिच्या आयुष्यातला त्रास कमी करायचा, आपण जर जबाबदार आहोत तिच्या त्रासाला तर आपणच मोकळं करायचं ना तिला त्रासातून. बघा प्रेक्षकांनो किती छान आणि सेन्सिबल उत्तर दिलेलं आहे कलाच्या वडिलांनी, मला फार आवडलं त्यांचं हे उत्तर, मनाला स्पर्शून गेलं. किती छान त्यांनी समजून सांगितलं एका शब्दात आणि या आता स्वतःला सावरतात सुद्धा. हो
तुमचं बरोबर आहे, आपण तिचे आईबाप आहोत, आपणच तिचं आयुष्य सावरायला हवं. आणि पटकन आता यांनी डोळे पुसलेत आणि आता लगेच त्यांनी ठरवलंय की काहीही झालं तरी कलाचं आयुष्य आता सुधरवायचं. आई वडील म्हणजे मुलांवरचं छत्र असतात प्रेक्षकांनो. आणि काय सांगू तुम्हाला, म्हणजे ही व्याख्या शब्दात मांडणं खूप अवघड आहे, पण छान दाखवलंय या मालिकेमधून हे सगळं. आता ही कला देवाजवळ येते प्रार्थना करून आणि खोलीत येते आणि लाईट लावते. पण आता आता अद्वैत चिडतो लाईट लावला म्हणून. तो अद्वैत तिला म्हणतो, ए तू काय भूतासारखी फिरतेस ग रात्रीची खोलीत, आणि तू अशी विचार काय करतेस, ते बंद कर बरं लाईट, उगाच झोप नको मोडू माझी, मला सकाळी कामं असतात भरपूर, ते बंद कर लाईट आधीच. आता कला चिडते मनात आणि विचार करते, काय माणूस आहे हा, फक्त स्वतःचाच विचार करतो, याला दुसऱ्याचा विचार करणं जमतच नाही का. आणि ती आता तनतन करून तो लाईट बंद करते आणि झोपी जाते. पण तिच्या मनात मात्र फार विचार घोळत असतात. पण आता प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो ना त्यांनी जरा खतरनाक दाखवलाय. म्हणजे आता बहुतेक तरी तिच्या काकाच्या ॲक्सिडेंटचं सत्य ते अशा पद्धतीने रिव्हील करतील असं मला वाटायला लागलंय. काय झालंय, कला अद्वैतला म्हणते की चल मला सामान घ्यायचंय आणि मला मदत कर, मला फक्त सोडून दे किंवा येताना घ्यायला ये, म्हणजे त्या पिशव्या गाडीत ठेवल्या तर मला ओझं होणार नाही. पण अद्वैत तिला उगाचच त्रास देत म्हणतो, मी नाही येणार तुझ्यासोबत, जा तुला जायचं तर जा. पण आता कलाला येतो राग आणि कला आता रागारागामध्ये जरा विचित्र आणि विक्षिप्त निर्णय घेते. ती आता काय करते, अद्वैतला म्हणते मास दाखवतोस का, म्हणजे त्याच्या अपरोक्ष म्हणते, तो समोर नसतो तेव्हा. आणि आता त्याच्या गाडीची चाबी उचलते आणि गाडी चालवायला घेते. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हिला गाडी चालवता येत नाही पण तिने गाडी चालवायला घेतली आहे. म्हणजे एखादी सेन्सिबल मुलगी असं करेल का. अद्वैतच्या लक्षात येतं की त्याच्या गाडीची चाबी जागेवर नाही आहे आणि कला ॲक्सिडेंट करता करता वाचते. पण तिथे पोलीस पोहोचतात आणि कलाला अटक करतात आणि आता कला घाबरते. ते म्हणतात चला मॅडम पोलीस स्टेशनला. कला म्हणते नाही नाही मी काही केलेलं नाही आहे, मला गाडी चालवता येत नाही हो. आता तिला नेणारच ना पोलीस धरून. आता कलाने जी ही चूक केली आहे, या चुकीमधनं तिला अद्वैतचा पास्ट आणि तिच्या काकाचं सत्य कळेल का ते बघूयात. कारण मला तरी वाटतंय प्रेक्षकांनो, हा जो सीन त्यांनी दाखवलाय ना, कदाचित त्या ॲक्सिडेंटच्या सिक्वेन्ससाठीच दाखवला असावा असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा हं. आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली खरेखुरे रिव्ह्यूज एन्जॉय करा आपल्या चॅनलवर. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.